प्रकरण 5. मुक्तीयुद्ध. भारत बांगलादेश सीमा ओलांडणे तसेही अवघड नव्हतेच कधी, पण धोकादायक निश्चित होते. पाकिस्तानी फौजा, पूर्व पाकिस्तानातील पोलीस आणि त्यांना मदत करणारे रझाकार यांनी सीमेची नाकाबंदी केली होती. त्यांच्या हाती लागले तर मृत्यू नक्की होता, तोही हालहाल करून. पण थांबले तरी मरण काही टळणार नव्हते. डोक्यावर मृत्यूची तलवार नेहमीच लटकती राहणार होती. मृत्यू परवडला, पण घरातील बायका, मुलींवरील अमानुष अत्याचारांचे काय? ते कसे उघड्या डोळ्यांनी पाहायचे? हजारो लोक आपला अवघा संसार पाठीवर घेऊन भारताच्या वाटेला लागले होते. रात्रीच्या अंधारात चिखल, पाणी तुडवत, मिळेल त्या मार्गाने पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय या राज्यांत घुसत होते. हिंदुस्थानच्या फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर आता सुरू झाले होते. मोठे म्हणजे किती मोठे असावे ते? अधिकृत आकडेवारीनुसार एकट्या मे महिन्यात 3,15,800 लोक भारतात आले होते. जून 1971 मध्ये हाच आकडा 2,56,000 गेला. भारताच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर राजकीय आणि सामाजिक स्थैर्यालाही त्यातून धोका निर्माण होऊ शकला असता. ते टाळण्यासाठी बांगलादेशाची मुक्ती आवश्यक बनली होती. शरणार्थींच्या याच तांड्यांतून वेषांतर करून, लपतछपत अवामी लीगचे अनेक नेते कोलकात्यात दाखल झाले होते. त्यांत शेख मुजीब यांचा मुलगा शेख जमाल, अवामी लीगचे उपाध्यक्ष सय्यद नझरुल इस्लाम, तसेच ताजुद्दीन अहमद यांसारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश होता. कोलकाता कार्यालयात तेव्हा बांगलादेश ऑपरेशनची जबाबदारी होती संयुक्त संचालक पी.एन. बॅनर्जी यांच्याकडे. त्यांनी या सगळ्यांना आपल्या पंखाखाली घेतले. आता इंदिरा सरकारपुढे सर्वात महत्त्वाचे काम होते, ते या बंडखोरांच्या लढ्याला किमान राजनैतिक वैधता मिळवून देण्याचे. भारताच्या पुढील कारवायांसाठीही ते अत्यावश्यक होते. त्यासाठी कोलकात्यात बांगलादेशचे हंगामी सरकार स्थापन करण्यात आले. शेख मुजीब हे तर पाकिस्तानच्या अटकेत. तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत सय्यद नझरुल इस्लाम यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. ताजुद्दीन अहमद यांना पंतप्रधानपद देण्यात आले. थिएटर रोडवरील एक इमारत या सरकारची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. तिला नाव देण्यात आले मुजीबनगर. तेथूनच या सरकारचे नभोवाणी केंद्रही सुरू करण्यात आले. त्याचे नाव होते स्वाधीन बांगला बेतार केंद्र. या केंद्रावरून पूर्व पाकिस्तानातील जनतेला बांगला सरकारच्या स्थापनेची माहिती देण्यात आली. पुढे बांगलादेश युद्धात लोकांचे मनोधैर्य टिकवण्यात या केंद्राने मोठी कामगिरी बजावली. च्या सायवॉर मधील मनोयुद्धातील ते एक प्रभावी हत्यार ठरले. भारत पाकिस्तान युद्ध होणार हे आता जवळजवळ नक्की झाले होते. मुहूर्त ठरणे तेवढे बाकी होते. त्याच्या आत पाकिस्तानी सैन्याचे जमेल तेवढे कंबरडे मोडायचे होते. त्यासाठी बंडखोरांची फौज उभारण्याचे काम आता सुरू झाले होते. त्या फौजेचे नेतृत्व सोपवण्यात आले कर्नल एम.ए.जी. उस्मानी यांच्याकडे. ते बांगलादेशातील एक बहादूर सैन्याधिकारी. त्यांची हंगामी चीफ ऑफ स्टाफ या पदावर नियुक्ती करण्यात आली. या नात्याने ते बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या सर्व बंडखोरांचे प्रमुख बनले. हीच मुक्ती फौज काव यांच्या कल्पनेतून अवतरलेली. पुढे तीच मुक्तिवाहिनी म्हणून ओळखली जाऊ लागली. या नामांतराचे कारण होते भाषिक अस्मिता. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचे एक रूप बंगाली विरुद्ध उर्दू असेही होते. आणि फौज हा तर उर्दू शब्द. तो कसा चालणार? म्हणून हा बदल. मनोयुद्धात या गोष्टीही खूप महत्त्वाच्या ठरत असतात. पाकिस्तानी फौजा पूर्व पाकिस्तानात जेवढा हैदोस घालत होत्या, त्या प्रमाणात इकडे मुक्तिवाहिनीच्या सदस्यांची संख्या वाढत चालली होती. 25 मार्चला पाकिस्तानी आक्रमकांच्या क्रौर्याचा नंगानाच सुरू झाला. त्यानंतर अवघ्या 1 महिन्यात एप्रिल अखेरपर्यंत बंगाली स्वयंसेवकांची संख्या 2.5 लाखांवर पोहोचली होती. याचे वेगळेपण असे की या फौजेमध्ये शरणार्थी शिबिरांतून फारच कमी लोक भरती झाले होते. ते सर्व गोरगरीब, आपल्या कुटुंब कबिल्यासह तेथे आलेले. बांगलादेशात जाण्यास ते फारसे उत्सुक नसत. आक्रमकांशी लढण्याची तीव्र इच्छा होती ती बांगलादेशात आपले आईवडील, पत्नी, मुले सोडून यांना सोडून आलेल्या तरुण बंडखोरांमध्ये. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बंगाल, बिहार, त्रिपुरा आणि मेघालय येथे भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस बल, आसाम रायफल्स अशा विविध सुरक्षा दलांच्या मदतीने किमान 10 प्रशिक्षण शिबिरे उभारण्यात आली. स्पेशल फ्रंटियर फोर्सचे कमांडो तेथे साध्या नागरिकांमधून शिस्तबद्ध लढवये तयार करत होते. तिकडे पूर्व बंगाल रायफल्स, पूर्व पाकिस्तान रायफल्स आणि पोलिसांनीही पाकिस्तानी सैन्याविरोधात लढा उभारला होता. गनिमी काव्याने त्यांचा संघर्ष सुरू होता. च्या गुप्तचरांनी त्या विविध गटांशी संपर्क साधला. अवघ्या 2 महिन्यांत त्यातील अनेकांना कर्नल उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली आणले. एक प्रचंड मोठी सेना तयार झाली होती यातून.
ऑक्टोबर 1971 पर्यंत या फौजेत 8 नियमित बटालियन आणि एक तोफखाना रेजिमेंट उभारण्यात आली होती. या फौजेचे प्रमुख 2 भाग करण्यात आले होते. पहिला नियमितवाहिनी आणि दुसरा गणवाहिनी. नियमितवाहिनी ही नियमित सैनिकांची. तिचे 2 गट होते. एक स्वाधीन बांगला रेजिमेंट नियमित बटालियन आणि दुसरा मुक्ती फौज सेक्टर ट्रूप्स. त्या फौजेत प्रामुख्याने पूर्व बंगाल रायफल्स, पूर्व पाकिस्तान रायफल्स आणि पोलीस यांचा समावेश होता. त्यांच्याकडे काम होते पूर्व पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी सैनिक आणि त्यांना मदत करणारे शस्त्रसज्ज मुजाहिद आणि लाठीधारी अन्सारी यांच्यावर हल्ले करण्याचे. त्यासाठी तंत्र निवडण्यात आले होते, गरिला वॉरचे, गनिमी काव्याचे. शत्रूवर अचानक हल्ला करायचा, त्याचे जमेल तितके नुकसान करायचे आणि तो प्रतिकारास सज्ज होण्याच्या आतच पळायचे. तेलशुद्धीकरण कारखाने, लष्करी गोदामे, संदेशवहन यंत्रणा आणि सीमेवरील ठाणी ही त्यांची प्रमुख लक्ष्ये असत. दुसरा भाग होता गणवाहिनीचा, म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा. ही फौज 3 गटांत विभागली होती. 1. आत्मघाती पथके, 2. बिच्छू स्क्वॉड आणि 3. तुफान वाहिनी. पूल, रेल्वे रूळ आणि वीजकेंद्रे हे त्यांचे लक्ष्य. याशिवाय एक गट होता तो पाणबुड्यांचा. चितगोंग, छालना, मुंगला आणि खुलना या बंदरांमध्ये घातपाती कारवाया करून पाकिस्तानी लष्कराची रसदकोंडी करण्याचे काम त्यांचे. पूर्व पाकिस्तानातील नद्यातूनही वाहतूक होत असे. तेथेही धुमाकूळ घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. बिच्छू स्क्वॉडचे काम महत्त्वाच्या शहरांत हेरगिरी करणे, निरोप देणे, आणणे आणि छोट्या मोठ्या घातपाती कारवाया करणे. त्यात बंगाली तरुणींचा एक स्वतंत्र विभाग होता. ही दुहेरी रणनीती होती. एकीकडे नियमितवाहिनीने पाकिस्तानी सैन्याशी गनिमी काव्याने लढायचे, तर दुसरीकडे गणवाहिनीने पूर्व पाकिस्तानात खोल घुसून पाकिस्तानी सैन्यास जेरीस आणायचे. गणवाहिनीच्या या गरिला वॉरची योजना आणि भारतीय सैन्याधिकारी यांनी अत्यंत बारकाईने आखली होती. त्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रारंभिक प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना प्रशिक्षण शिबिरांतून आघाडीवरील सपोर्ट बेसवर, सहाय्य तळांवर नेण्यात येई. हे तळ सीमेवर आणि भारतीय चौक्यांच्या बेस ऑफ प्रेफरन्स BOP नजीक असत. तेथे त्यांना गस्त घालणे, छापे टाकणे यांसारख्या गोष्टी शिकवल्या जात. मग हळूहळू त्यांना सीमापार, पण फार आत नव्हे, पाठवण्यात येई. रेल्वे, रस्ते, वीजवाहिन्या उद्ध्वस्त करणे, पोलीस ठाण्यांवर हल्ले करणे, पाकिस्तानी पाठीराख्यांना मारणे यांसारख्या कारवाया त्यांच्याकडून करून घेण्यात येत. साधारण 15 दिवसांनी त्यांना बांगलादेशात आतमध्ये ते ज्या भागातून आले तेथे पाठवण्यात येई. त्यांनी तेथे राहून घातपाती कारवाया करायच्या. घबराट माजवणे, पॅनिक निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट. 1971च्या नोव्हेंबरपर्यंत बांगलादेशात अशा प्रकारे सुमारे 51,000 स्वातंत्र्य सैनिक पाठवण्यात आले होते. त्यांची ही एक संघटित रचना तयार करण्यात आली होती. प्रत्येक ठाण्यांतर्गत असे 4 ते 5 गट काम करत असत. वाहिनीचे हे सैनिक काय करू शकतात, हे दिसले जुलैमध्ये, त्यांच्या पहिल्याच कारवाईत. त्या महिन्यात बांगलादेशच्या मदारीपूर भागात 110 गणवाहिनी सैनिकांची पहिली तुकडी घुसवण्यात आली. या तुकडीने चहाच्या 5 फॅक्टऱ्या एकतर पूर्णत उद्ध्वस्त केल्या किंवा त्यांचे प्रचंड नुकसान केलेच, पण त्याशिवाय चहाच्या 14 मळ्यांतील कामही बंद पाडले. त्यामागे हेतू होता, पाकिस्तानची आर्थिक हानी करण्याचा. यानंतर अशा अनेक तुकड्या पाठवण्यात आल्या. सळो की पळो करून सोडले त्यांनी पाकी फौजेला. नारायणगंज बंदरातील 4 फेरीबोटी आणि 49 नौक त्यांनी उद्ध्वस्त केल्या. रस्ते व रेल्वेच्या 134 पुलांचे नुकसान केले. त्यात एक पूल होता नरसिंगडी रेल्वेवरचा. तो उडवला आणि ढाका, चितगोंग, कोमिला यांतील रेल्वे वाहतूक बंद पाडली. 14 रेल्वेगाड्या उलथवल्या. 70 भागांतील दूरध्वनी आणि तारांचे खांब पाडून संदेशवहन यंत्रणेचा बोऱ्या वाजवला. ही सर्व एका महिन्यातील कारवाई. त्यात पाकिस्तानचे किमान 4,000 सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येते. त्यात सैन्याधिकारी होते 63. ही मोठीच हानी होती. त्या बदल्यात स्वातंत्र्य सैनिकांची हानी होती. 97 ठार, 162 जखमी, 51 कैदेत आणि 129 बेपत्ता. ने सामान्य नागरिकांतून उभ्या केलेल्या दलाचे हे काम. त्यांनी तयार केलेल्या दुसऱ्या एका गोपनीय फौजेने काय केले असेल, याचा अंदाज यावरून यावा. या खास फौजेचे नाव होते मुजीबवाहिनी आणि तिला प्रशिक्षित केले होते भारताच्या एका गोपनीय सेनादलाने. त्याचे नाव एस्टॅब्लिशमेंट 22. एस्टॅब्लिशमेंट 22. फारशी माहितीही नाही त्याची कोणाला. असायचे कारणही नाही. अतिशय गोपनीय पद्धतीने उभारणी झाली होती त्याची. कामही तसेच गोपनीय पद्धतीने चालत असे. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय राजकीय बुद्धिबळाचा भाग होते ते. त्या खेळीतूनच त्याची स्थापना झाली होती. 1962चा ऑक्टोबर महिना होता तो.
चीनने एकतर्फी युद्ध थांबवून नेहरूंपुढे शांतता प्रस्ताव ठेवला होता. पण तो मान्य होणे शक्यच नव्हते. कारण त्यामुळे भारतीय भूमीवर आक्रमकांचा कब्जा कायम राहणार होता. नेहरूंनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्याच काळात आयबीचे प्रमुख भोला नाथ मलिक यांनी नेहरूंपुढे एक योजना मांडली. चीनच्या विरोधात लढत असलेल्या तिबेटी बंडखोरांना प्रशिक्षण द्यायचे. त्यांचे एक खास कमांडो पथक उभारायचे. या प्रस्तावाला ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांचाही पाठिंबा होता. पटनाईक हे नेहरूंचे निकटवर्ती, मुत्सदी राजकारणी. परंतु त्यापलीकडे त्यांची आणखी एक ओळख होती. ती म्हणजे ते प्रशिक्षित लढाऊ वैमानिक होते. दुसऱ्या महायुद्धात रॉयल इंडियन एअर फोर्स च्या हवाई वाहतूक विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. त्यामुळे त्यांच्या युद्धविषयक मतांना महत्त्व होते. नेहरूंचे युद्धविषयक सल्लागार म्हणून आता ते काम करत होते. या दोघांच्या सल्ल्याने नेहरूंनी असे खास कमांडो पथक, स्पेशल फ्रंटियर फोर्स (SFF) उभारण्यास मान्यता दिली. तो दिवस होता नोव्हेंबर 14. ती नेहरूंची जन्मतारीख. या गोष्टीला आणखी एक कोन होता. तो सीआयएचा. असे पथक उभारावे ही सीआयएचीही इच्छा होती. चीनला शह देण्यासाठी त्यांना ते आवश्यक वाटत होते. यापूर्वीही सीआयएने चीनविरोधात नेपाळमधील खंपा तरुणांचा वापर केला होता. नेपाळमधील मस्तांग शिबिरात त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असे. त्यातील काही जणांना तर थेट अमेरिकेतील कोलोराडो येथे घातपाती कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तशाच प्रकारे हे कमांडो पथक उभारण्यासाठी, त्याला प्रशिक्षण देण्यासाठी, शस्त्रसामग्री देण्यासाठी सीआयए उत्सुक होती. यासाठी आयबीने हाताशी धरले छोशी गंगडरुक ला. ही तिबेटमधील बंडखोरांची लढाऊ संघटना. चीनविरोधात ती लढत होतीच. आयबीने तिलाही या योजनेत सामील करून घेतले. यात बिजू पटनाईक यांची भूमिका महत्त्वाची ठरली. तिबेटींचे नेते दलाई लामा यांचा या योजनेला पाठिंबा असणे आवश्यक होते. त्यांनी सांगितले तरच मस्तांग शिबिरातील खंपा तरुण या दलात सामील झाले असते. त्याकरता नेहरूंचे दूत म्हणून बिजू पटनाईक दलाई लामा यांना भेटले. गॅलो थोंडुप हे लामांचे बंधू. त्यांना दलाई लामांनी पटनाईक यांच्यासोबत त्या तरुणांशी बातचीत करण्यासाठी पाठवले. असे कमांडो दल उभारायचे तर त्याचा कमांडिंग ऑफिसरही त्याच तोडीचा असायला हवा. पहाई युद्धाचा समृद्ध अनुभव त्याच्या गाठीशी हवा. तो शोध संपला सुजानसिंह हुबान यांच्यापाशी. मेजर जनरल पदावरून निवृत्त झालेले सुजानसिंह म्हणजे भारतीय लष्करातील एक दंतकथाच. त्यांच्याकडे स्पेशल फ्रंटियर फोर्स ची जबाबदारी सोपवण्यात आली. हे दल गोपनीय ठेवायचे तर त्याचे मुख्यालयही सामान्यांच्या नजरेपासून दूर असायला हवे. त्याकरता निवडण्यात आले चक्राता. डेहराडूनपासून 110 कि.मी. अंतरावरील हे एक थंड हवेचे ठिकाण. मधुचंद्रासाठीचे उत्तम ठिकाण ही त्याची ख्याती. पण याच निसर्गरम्य गावात एका बाजूला पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे मिलिटरी कॅन्टोन्मेंट. तेथेच स्पेशल फ्रंटियर फोर्सचा मुख्य तळ उभारण्यात आला. एस्टॅब्लिशमेंट 22 हे त्याचेच दुसरे नाव. सुजानसिंह दुसऱ्या महायुद्धात 22 माउंटन रेजिमेंट चे कमांडर होते. त्यावरूनच हे नाव पडले. आयबीचा एक भाग म्हणून प्रारंभीच्या काळात एस्टॅब्लिशमेंट 22 काम करत होती. तेव्हापासून सुजानसिंह आणि रामनाथ काव यांचे उत्तम संबंध. रॉ ची निर्मिती झाली आणि हे दल रॉ या संस्थेत समाविष्ट करण्यात आले. 1971 पर्यंत या दलाचा चांगलाच विस्तार झाला होता. त्यात तेव्हा तिबेटी कमांडोंच्या 8 बटालियन होत्या. या दलाची स्थापना झाली होती ती तिबेटमध्ये चीनशी लढण्याच्या हेतूने. पण मौज अशी की ती लढाई त्याने कधी लढलीच नाही. नंदादेवी शिखरावर अणुऊर्जेवर चालणारे टेहळणी केंद्र उभारण्याच्या मोहिमेत या दलाच्या कमांडोंचा समावेश होता. पुढे त्या मोहिमेमुळेच या दलावरील गोपनीयतेचा पडदा दूर झाला. 1978 मध्ये अमेरिकेतील आउटसाइड या मासिकाने त्या मोहिमेचा गौप्यस्फोट केला. अणुऊर्जेवर चालणारे यंत्र हिमालयात हरवले आहे, त्यातून पर्यावरणाला कसा मोठा धोका निर्माण झाला आहे याचे तिखटमीठ लावलेले वर्णन या मासिकाने प्रसिद्ध केले. त्या लेखातून ओघानेच एस्टॅब्लिशमेंट 22 अर्थात एसएफएफची माहितीही समोर आली. तेव्हा पंतप्रधान होते मोरारजी देसाई. त्यांनी संसदेत आश्वासन दिले की अशा प्रकारच्या धोकादायक मोहिमांना आम्ही यापुढे परवानगी देणार नाही. एसएफएफचे तिबेटी कमांडो आता मुक्तिवाहिनीच्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे काम करतच होते. परंतु या युद्धात त्यांना आणखी एक महत्त्वाची कामगिरी पार पाडायची होती. आणि त्यासाठी सुजानसिंह केव्हापासून तयारच होते. अगदी ऑपरेशन इन्स्ट्रक्शन 52 येण्याच्या आधीपासून. सुजानसिंह जेवढे बहादर, निडर, तेवढेच धार्मिकही. बाबा ओंकारनाथ या बंगाली साधूवर त्यांची अतिशय श्रद्धा. ते सांगत, बांगलादेशात आपल्याला काय काम करायचे आहे हे बाबा ओंकारनाथांनी 1 वर्ष आधीच सांगितले होते. ही अर्थातच त्यांची श्रद्धा. परंतु भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडकडून
ऑपरेशन इन्स्ट्रक्शन 52 म्हणजेच कामगिरीच्या अधिकृत सूचना आल्या, तेव्हा त्यांची त्यासाठीची मानसिक तयारी झालेली होती. या सूचनापत्रात 2 मुद्दे होते. 1. पूर्व बंगालमधील लोकांना स्वातंत्र्य चळवळीमागे उभे करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी बांगलादेशाच्या हंगामी सरकारला सहाय्य करावे. आणि 2. पूर्व बंगालमधील बंडखोरांना त्यांच्या मातृभूमीतील गनिमी कारवायांसाठी सज्ज करावे. यामागे 3 लष्करी हेतू होते. ते म्हणजे पाकिस्तानी फौजेला पूर्व बंगालच्या संरक्षणात्मक कामातच गुंतवून ठेवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानी सैनिकांचे नीतिधैर्य मोडून टाकायचे आणि त्याचबरोबर त्यांना आसाम आणि पश्चिम बंगाल सीमेवरून आक्रमक कारवाया करता येऊ नयेत. यासाठी त्यांचा रसद पुरवठा आदी सर्व सैन्यविषयक व्यवस्थेची मोडतोड करायची. आणि तिसरा हेतू होता, पाकिस्तानने भारताविरोधात शस्त्र उचललेच, तर भारतीय सैन्याच्या बरोबरीने या बंडखोरांच्या सैन्याचाही वापर करायचा. या सूचनांनुसार एसएफएफचे काम सुरू होते. एकीकडे मुक्तिवाहिनीतील बंगाली बंडखोरांना एसएफएफचे कमांडो प्रशिक्षण देत होते आणि त्याचबरोबर आणखी एक वेगळी फौजही उभारण्यात येत होती. तिचे नाव होते मुजीब वाहिनी. व पाकिस्तानातील अवामी लीगमधील तरुणाईला त्यावेळी एका तरुण नेत्याचे मोठे आकर्षण होते. त्याचे नाव शेख फजलुल हक मोनी. तो शेख मुजीब यांचा पुतण्या. तो तसेच मुजीब यांचा मुलगा शेख जमाल, सिराजुल आलम खान, अब्दुल रझाक, तौफेल अहमद असा तरुण नेत्यांचा एक गट होता. या गरम रक्ताच्या नेत्यांचे आणि पक्षातील गूढाचार्यांचे फारसे पटत नसे. मतभेदाचे अनेक मुद्दे होते. काही राजकीय होते, काही धोरणात्मक होते. कोलकात्यात जेव्हा बांगलादेशाचे हंगामी सरकार स्थापन करण्यात आले, तेव्हा त्यालाही या तरुण गटाचा विरोध होता. शेख मोनी याचे म्हणणे असे की, मंत्रिमंडळ कसले स्थापन करता? या सगळ्या मंत्र्यांनी खरे तर आता प्रत्यक्ष युद्धभूमीत उतरायला हवे. हंगामी सरकारचे पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांनाही या गटाचा विरोध होता. या गटाची पसंती होती सय्यद नजरुल यांच्या नावाला. मुक्तिवाहिनीबद्दलही त्यांच्या मनात काही शंका होत्या. त्यांचे म्हणणे असे की, या फौजेमध्ये येईल त्याला दाखल करून घेण्यात आले होते. त्यात अगदी गुण प्रवृत्तीच्या लोकांचाही समावेश होता. त्यातल्या काहींचा कल तर पाकिस्तानच्या बाजूने होता. अशा लोकांबरोबर काम करणे हे धोकादायक. तेव्हा अवामी लीगमधल्या तरुण कार्यकर्त्यांची वेगळी सेना उभारावी, अशी त्यांची इच्छा होती. यातून ताजुद्दीन यांचा प्रभाव कमी करण्याचाही त्यांचा हेतू होता. त्याचाच एक भाग म्हणून शेख मोनी आणि सिराजुल आलम खान हे दिल्लीला इंदिरा गांधी यांच्याकडे एक शिष्टमंडळ घेऊन गेले. त्या भेटीदरम्यान त्यांनी एक गंभीर आरोप केला की, शेख मुजीब यांच्या अटकेमागे ताजुद्दीन यांचा हात असावा, असा आमचा संशय आहे. अटकेपूर्वी खुद्द मुजीब यांनीच तशी शंका व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत ताजुद्दीन यांच्यासारखा महत्वाकांक्षी नेता मुजीबनगर सरकारचा प्रमुख राहिला, तर भविष्यात तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. त्याचा स्वतःचा अजेंडा आहे. तो शेख मुजीब यांची धोरणे राबवणार नाही, असे या शिष्टमंडळाने इंदिरा गांधी यांना सांगितले. आमची स्वतंत्र सेना निर्माण करावी. अवामी लीग सरकार भारतविरोधी शक्तींच्या हातात जाऊ नये, यासाठी अशी सेना उपयोगी पडेल, असेही त्यांनी इंदिरा गांधींना सांगितले. इंदिरा गांधी यांनी त्यांचे सर्व म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. त्याविषयी त्यांचे सल्लागार डी.पी. तथा दुर्गा प्रसाद धर, तसेच रामनाथ काव आणि जनरल माणेकशॉ यांच्याशी इंदिराजींनी चर्चा केली. आणि अखेर दूरगामी फायदे लक्षात घेऊन, बांगलादेश लिबरेशन फोर्स ही स्वतंत्र फौज स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिलाच नंतर मुजीब वाहिनी असे नाव देण्यात आले. दरम्यानच्या काळात या तरुणांनी बांगलादेशाचे सैन्यदल प्रमुख कर्नल उस्मानी यांना पटवले. त्यांच्याकडून त्यांनी चांगल्या तरुणाची भरती करण्याची परवानगी मिळवली. पण ही योजना हंगामी सरकारला काही पटेना. याबद्दल तक्रार घेऊन ताजुद्दीन इंदिरा गांधी यांच्याकडे गेले होते. अवामी लीगमधील हे वाद चिघळले, तर वेगळ्याच समस्या निर्माण झाल्या असत्या. यात काही तरी तोडगा काढणे भाग होते. काव, जनरल माणेकशॉ आणि डी.पी. धर यांनी ताजुद्दीन यांची समजूत घातली आणि मुजीब वाहिनीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. हा निर्णय का घेण्यात आला, यावर आजही बांगलादेशातील अभ्यासकांत वादविवाद सुरू आहेत. बांगलादेशी पत्रकार मसूदुल हक यांनी फेब्रुवारी 2011 मध्ये बांगलादेशेर स्वाधीनतेर युद्ध रॉ एबॉंग CIA नावाचे एक पुस्तक लिहिले. बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात रॉ आणि CIA हातात हात घालून काम करत होते. हा त्यांचा दावा. तो हास्यास्पद आहे, पण त्यात त्यांनी मुजीबवाहिनीच्या स्थापनेसंदर्भात जे लिहिले आहे, तो प्रोपगंडाचा उत्तम नमुना म्हणून पाहता येईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुक्तिवाहिनीतील अनेक जण डाव्या विचारांचे होते. देश स्वतंत्र झाला की, ते भारतीय आक्रमणाच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता होती. तेव्हा आपल्या आज्ञेत राहील, अशी एक फौज आधीच तयार करून ठेवणे भारताला आवश्यक होते.
म्हणून मुजीबवाहिनीची स्थापना करण्यात आली. मसूदुल हक यांच्या या युक्तिवादात एकच चूक होती, ती म्हणजे मुजीबवाहिनीमधील अनेक तरुणही डाव्या विचारांचे होते. हे रामनाथ काव यांना माहीत नसण्याची शक्यता अजिबात नव्हती. उलट त्यांना हे चांगलेच ठाऊक होते की अवामी लीगमधील काही नेत्यांच्या मनात या तरुणांबद्दल अढी होती. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा आणि सत्तास्पर्धा यामुळे च्या योजनांमध्ये अडथळे येण्याची शक्यता होती. त्यापेक्षा या तरुणांची स्वतंत्र फौज निर्माण करणे अधिक योग्य. काव यांनी ही जबाबदारीही सोपविली सुजानसिंह उबान यांच्याकडे. त्यांच्याकडे चितगोंग विभागाची जबाबदारी देण्यात आली. भारत बांगला सीमेवर ठिकठिकाणी प्रशिक्षण शिबिरे उघडण्यात आली. सुमारे 10,000 तरुणांना त्यात सैन्य शिक्षण देण्यात आले. साधी महाविद्यालयात, विद्यापीठात जाणारी ती सुशिक्षित मुले. पण कडक प्रशिक्षण देऊन सुजानसिंह यांच्या कमांडोंनी त्यांना कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज केले. एसएफचे कमांडो आणि ही फौज हे तांत्रिकदृष्ट्या भारतीय लष्कराच्या अंतर्गत येत असले तरी त्यांच्यावर थेट नियंत्रण होते चेच. या फौजेने चितगोंग विभागात मोठा पराक्रम गाजवला. चितगांगमधील एसएफची कारवाई हे बांगलादेश मुक्तियुद्धातील एक महत्त्वाचे उपप्रकरण आहे. त्याचा संबंध केवळ बांगलादेशाशीच नाही, तर भारताच्या सुरक्षेशी, एकात्मतेशी आहे. मिझोराममधील बंडाच्या बिमोडाशी आहे.